12th मॅन यायचं आहे आणि आम्हाला नावं सांगायची आहेत. 12th मॅन स्टेजवर बसायचं आहे. प्रीमियर लीग आहे, यूट्यूब लाईव्ह आहे, हे सगळे नियम अटी तुम्हाला पाळावे लागणार. आपण आपल्या घरेलू मैदानमध्ये खेळत असेल तरी आपल्याला नियम पाळावे लागणार. 12वा खेळाडू जो कोणी असेल त्यांनी पूर्ण गणवेशमध्ये इकडे बसायचं आहे. चेंडू पडायच्या अगोदर जर आले नाही तर पेनल्टीच्या स्वरूपामध्ये 3 धावा मोजावे लागतील. प्रथम फलंदाजी जोडी गेली आहे ती म्हणजे चला पाठवा लवकर. चला 12वा खेळाडू त्याचबरोबर सर्व खेळाडूंना ठाण्यातील जे ठाणे वॉर्ड कमिटीच्या अंडर रजिस्टर संघ आहेत त्यांना खुशखबर आहे की या वर्षीची TWPL जी ठाण्यातली सर्वात मोठी प्रीमियर लीग मानली जाते ती या वर्षी दादोजी कोंडे स्टेडियमला होणार आहे. ज्याचा प्रथम पारितोषिक 5 लाख रुपये आणि द्वितीय पारितोषिक 3 लाख रुपये आहे. मॅन ऑफ द सिरीजला बुलेट बाईक ठेवण्यात आलेली आहे, त्याची रोख रक्कम 2 लाख रुपये आहे. 9, 10 आणि 11 एप्रिलला ही टुर्नामेंट दादोजी कोंडे स्टेडियम मध्ये पाहायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नलपाडा या गावातून देखील रजिस्टर संघामधले खेळाडू पाहायला भेटतील. 12वा खेळाडू कोण आहे त्यांना नावं माहित नाहीये, नावं माहित नाहीये. जिनको नाम पता प्रवीण केले आणि राजेश वाल्मिकी हे प्रथम फलंदाजीची जोडी मायो इलेव्हनच्या माध्यमातून आपण पाहायला जातोय. पॉवर प्लेचं षटक आणि एक आक्रमक आणि न्यू यंग रायझिंग टॅलेंट प्रवीण केले यांना आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. आणि गोलंदाजाचे नाव रवी. एक मिनिट बघा, लक्षात ठेवा GTC लाईव्ह चालू आहे. GTC लाईव्ह मध्ये आपल्याला स्कोरिंग करावी लागते, वैयक्तिक नावं द्यावं लागतात. तर उगाच कोणताही 12 खेळाडू पाठवू नका ज्यांना नावं माहीत नाहीयेत. एक लक्षात घ्या, यूट्यूब लाईव्हची टुर्नामेंट चालू आहे, प्रेक्षेपी चालू आहे, तर कृपया करून नावं व्यवस्थित सांगावे. चला प्रवीण केले आणि राजेश वाल्मिकी आणि पहिला चेंडू टाकतो रवी. पहिला चेंडू मारलेला ते पायाने मात्र अडवलं. वा, डॉट चेंडू. पहिला चेंडूचं आगमन आणि पहिला चेंडू मात्र खोलवर टाकलेला चेंडू प्रवीणनी खेळून काढण्याचा प्रयत्न सरळ दिशेने मात्र आपल्या पायाने चेंडू अडवलेला आहे. अभिषेक गोलंदाज अभिषेक. पहिला चेंडू निर्धाव टाकलेला चेंडू डॉट चेंडू. दुसरा चेंडू पॉवर प्लेचं षटक पुन्हा एकदा प्रवीण केले. यावेळेस मात्र हवेत मारलेला चेंडू पाहूया काय होतंय. झेलच्या पाठी मात्र पडतोय परंतु सेफ लँडिंग होतोय आणि हातामध्ये चेंडू येईपर्यंत 2 धावा मात्र फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. खातं उघडतात आहे मायो इलेव्हनच्या माध्यमातून. धाव संख्या होते ती 2. चेंडू झाले 2. हवेत खेळलेला फटका होता सर्कलच्या बाहेर. स्क्वेअर पॉइंटच्या दिशेने खेळलेला हा प्रयत्न. चेंडू अडवला, 2 धावा जमा झालेत आणि मॅचला मात्र प्रारंभ होते. 2026 पहिलीच मॅच सोहम हॉस्पिटल वर्सेस मायो. पुन्हा एकदा हवेत मारला फटका आणि यावेळेस मात्र प्रवीण केले काही गॅप शोधू शकले नाही. मारलेला फटका, पहिला गडी बाद, पहिला धक्का प्रवीण केलेच्या माध्यमातून. डीजे
प्रवीण केलेच्या जागी चालले ते म्हणजे नवीन फलंदाज, हार्ड हिटर बॅट्समन, अनुभवी खेळाडू प्रशांत. एक जुना जाणता खेळाडू. बरेच वर्षापासून प्रशांतला आम्ही ठाण्याच्या माध्यमातून, सेंट्रल मैदानातून आणि नलपाडाच्या माध्यमातून या खेळाडूला चांगल्या भूमिकामध्ये पाहत आलेलो आहे. एक धड ताकद शरीराचा प्रशांत, एक जुना जाणता हार्ड हिटर बॅट्समन प्रवीण केळेच्या जागी चाललाय. ताबा घेतोय, पाहतोय फिल्डिंग कुठे आहे, कशी आहे, पॉवर प्लेचं षटक आहे, कुठल्या दिशेने फटका मारायचा आहे, परंतु अभिषेक मात्र अचूक गोलंदाजी करतोय. चेंडू झाले 3, धावसंख्या झाली 2, गमवला विकेट 1. मारलेला फटका पुन्हा एकदा हातामध्ये, बघूया कॉल होतोय. रनआउटचा चान्स होता परंतु खराब असं थ्रो आणि त्याच्यावर मात्र ओव्हर थ्रो आणि 2 धावा. फिल्डिंग करावी लागेल, फिल्डिंगला साथ द्यावी लागेल. येस, इट्स अ 1 शॉट. बघा पंचांनी पाहिलं, टिपलं, पंचांच्या नजरेपासून कोणी वाचू शकत नाही. एक चांगला पंचगिरीचा नमुना मात्र पेश केलाय तो संदीप सिंग यांनी उर्फ सोनू यांनी. शॉर्ट रन, 2 धावा होत्या परंतु शॉर्ट रनच्या माध्यमातून फक्त 1च धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3. चेंडू झाले ते 4. पुन्हा एकदा मारला फटका गॅप मध्ये परंतु हातामध्ये येतोय. चांगली फिल्डिंग, एक छोटी धाव. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4. धीमी सुरुवात, चांगली गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये पकडून टाकायची गोलंदाजी म्हणजे सोपं काम नाहीये, कारण फक्त 2 खेळाडू बाहेर आहेत आणि आपल्याला कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करायची आहे ती मात्र अभिषेकने व्यवस्थित ओळखलेला आहे. शेवटचा चेंडू, टाकलेला चेंडू मारण्याचा परंतु पायाला आदळतो आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव होते. षटक संपते. काय षटक हाताळले अभिषेक यांनी, काय जबरदस्त षटक हटकलंय. एक खेळाडू बाद केल्याने तब्बल धावा दिली आहे त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, म्हणजे फक्त आणि फक्त 5 धावा. डीजे मात्र दुसरं षटक घेऊन येते ते स्वतः कर्णधार स्वम हॉस्पिटलचे म्हणजे रवी यादव. एक तेज तर्रार रफ्तारच्या ओळखीचा खाते असलेला हा गोलंदाज रवी यादव या वर्षीच्या आगामी क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळी करतोय. इनफॉर्म असणारा हा खेळाडू, इनफॉर्म असणारा हा ऑलराऊंडर. आणि ठाण्याच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर किंग्स माडा शेखर गांगुडे यांचा सर्वात आवडता खेळाडू म्हणजेच रवी यादव. दुसरं षटक, पहिल्या षटकामध्ये गडी बाद केला होता अभिषेक यांनी. तब्बल फक्त पॉवर प्ले मध्ये 5 धावा दिल्या होत्या. 4 षटकांचा सामना आहे. अजूनही खेळपट्टीवर उपस्थित आहे तो म्हणजे राजेश, सामना करतील रवी यांचा. पहिला चेंडू टाकला. गुड लेंथ वर चेंडू हाताळतोय. बॅटीला कुठलाच समावेश न होता यष्टीरक्षकच्या हातामध्ये निर्धाव गेलेला हा चेंडू. पहिला चेंडू डॉट बॉल. सुरुवात चांगली होते, गोलंदाजी मात्र अतूट होते. अजूनपर्यंत जकडून ठेवलंय, पकडून ठेवलंय. पहिला सामना जरी असेल तर पहिला सामना किती महत्वाचा. दुसरा चेंडू टाकला, सरळ दिशेने मारला, मात्र याला फील्ड केलेला जातोय आणि फेकेपर्यंत 2 धावा. एकेरी दुहेरीनी धाव संख्या हलते डुलते जाऊन पोचते ती म्हणजे 7 धावांवर. तिसरा चेंडू रवी यादव यांचा. पुन्हा एकदा सामना करतील राजेश. ओपनिंग पेअर मधील राजेश अजूनही उपस्थित. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गुडलेंचा चेंडू. टप्पा पडताच वेगवान चेंडू निसरून गेलाय. बॅटीचा काही संपर्क नाही आणि चाललाय तो म्हणजे विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट चेंडू. पुन्हा एकदा अचूक गोलंदाजी होते, मनोबल वाढते, थोडीशी फिल्डिंग
मध्ये अदल बदल घडतोय, कारण ज्या पद्धतीचा चेंडू टाकला जातोय त्या पद्धतीचा मात्र खेळाडू इथे उपस्थित केलेला रवी यादव यांनी. त्यांना माहिती आहे की स्क्वेअर पॉइंटला खेळण्याचा जास्त प्रयत्न होतोय. फुल टॉस चेंडू होता, फुल टॉस चेंडूवर हा मारलेला फटका आणि त्यावर घेतलेली ही मात्र 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9. अजूनपर्यंत शांतपणे ही इनिंग्स खेळली जाते. दुसरं षटक ऑन मार्क आहे. चेंडू झाले ते 4. 5वा चेंडू रवी यादव यांचा. मारलेला फटका, हवेत खेळलेला फटका, त्यावर मात्र एकच धाव. चांगली फिल्डिंग अभिषेकच्या माध्यमातून आपण पाहायला बघतोय. हळूहळू जसा दिवस प्रोग्रेस करेल या मैदानावरची रसिकांची गर्दी ऐतिहासिक आहे. नावाजलेलं मैदान आहे. ओपनचे देखील मोठमोठे संघ, मग कृष्णा असू दे, भावेश पवार असू दे, पवन केने असू दे, उस्मान असू दे, या मैदानावर दरवर्षी आपल्याला पाहायला भेटतात. ओपनचे संघ असो, एक गावचे संघ असो, अटीतटीचे आणबाण शानचं हे मैदान. टाकलेला चेंडू प्रशांतच्या माध्यमातून खेळायचा प्रयत्न, वेगवान आलेला चेंडू हुक करू शकले नाही, परंतु एक धाव जमा होते. षटक संपते. 2 षटकाच्या अखेरीस 1 बाद. धाव संख्या म्हणजे 11. डीजे वेट करायचंय. पंचांना विचारून आतमध्ये जायचंय. जर पाण्याची ताण असेल तरच पाणी घेऊन जावा. खेळाडूंचा कॉल बघा. ठीक आहे, याच्यानंतर जावा, हरकत नाहीये. मॅच चालू आहे, रिदम मध्ये चालू आहे मॅच. जर खेळाडूंनी कॉल दिला तर पाणी पाठवा. 3रा षटक आशिष आणि मारलेला हा टोळा चाललाय तो म्हणजे 2026 नलपाडा प्रीमियर लीगचा पहिला चौकार प्रशांतच्या माध्यमातून. डीजे आणि मारलेला हा टोळा चाललाय तो म्हणजे 2026 नलपाडा प्रीमियर लीगचा पहिला. आणि मारलेला हा टोळा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15. सुरुवात केलेली आहे आक्रमक खेळीची. त्यांना माहिती आहे स्कोर बोर्ड आपल्याला पळवावा लागेल, धावायला लागेल. यावेळेस टाकलेला हा चेंडू, रफ्तार थोडीशी चुकी सुधारलेली आहे. मगाचा चेंडू जो बॅटीवर दिला होता, ओव्हर पिच होता, त्याला कुठेतरी खालसर ठेवलेला चेंडू, वेगवान टाकलेला चेंडू. मगाशी पहिला चेंडूला इतका पेस नव्हता, परंतु दुसरा चेंडू आशिषच्या माध्यमातून वेगवान होता. निर्धाव गेलेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल साठी. 3रा चेंडू आशिष यांचा. पुन्हा एकदा मारलेला फटका हवेत उडतोय. झेल होतोय का? झेलचा प्रयत्न आणि यस, इट्स अ विकेट. डीजे 3रा चेंडू आशिष यांचा. पुन्हा एकदा मारलेला फटका हवेत उडतोय. झेल होतोय का? झेलचा प्रयत्न आणि यस, इट्स अ विकेट. डीजे बब्बा. आणि बब्बा, तुमच्यावर प्रेम करणारे तुमचे मित्रमंडळी रॉयल स्पोर्ट्सच्या माध्यमातून हार्ड कॅश 1000 रुपये ते जमा झालेले आहेत. जर बब्बानी 6 मारला तर प्रत्येकी 6 धावांवर त्यांना 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात है, क्या बात है. अभिमन्यू उर्फ बब्बा आणि रॉयल स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रत्येकी षटकारासाठी 1000 रुपये ते जमा केलेले आहेत.
आशिषचा चौथा चेंडू, सामना करतील नवीन फलंदाज बब्बा. आणि हा काय होतोय, ओ हो, झेलबाद डीजे. मात्र यावेळेस झलकतोय, बब्बावर पारितोषिक होता, बब्बानी प्रयत्न केला परंतु कुठेतरी थोडेसे कमी पडले. झेल टिपला आणि बब्बाला परतावं लागतं. आणि नवीन फलंदाज गेले ते म्हणजे चाहत. चाहत मारलेला फटका मात्र वाईट चेंडू पंचानी टिपला. पहिला वाईट चेंडू हाताळतोय, पहिला अवंतर चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 वर. वॉट बॉल, वॉट अ बॉल, काय राईज झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 वर. जबरदस्त गोलंदाजी. वॉट अ बॉल, क्या बात आहे. पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, गॅप मध्ये मारलेला फटका. 2 धावांचा कॉल होतोय आणि 2 धावा मात्र सहजपणे इथे जमा केलेले जातात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 धावांवर. 18 रन्स ऑन बोर्ड. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे षटक संपलेलं आहे. येस, षटक संपते. आशिषी चांगली गोलंदाजी केली आहे, रोखून ठेवले 3 षटकाच्या अखेरीस. धावसंख्या ती आहे म्हणजे 3 बाद 18 धावांवर. पहिला सामना अजून जखडून ठेवले, फटक्या खेळायला देत नाहीये. आतापर्यंत आलेला फक्त एक चौकार, सलामी चौकार या आजच्या दिवसातील आणि या 2026 मधला प्रशांतच्या माध्यमातून आपण पाहिलाय. त्यानंतर मात्र फलंदाजी कुठेतरी कमी पडते. फलंदाजी करावी लागणार. शेवटचा षटक आहे, तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमा करावे लागतील. चला, यानंतर होणारा सामना दयाल फाउंडेशन वर्सेस दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकसाठी यायचंय. तुम्हाला एक इनिंग नंतर तुम्हाला नाणेफेकसाठी यायचंय, लक्षात असू द्या. राकेश आणि राकेशच्या प्रत्येक विकेटवर 1000 रुपयाचा पारितोषिक आलंय रॉयल स्पोर्ट्सच्या माध्यमातून. क्या बात आहे. आणि हा मारलेला फटका म्हणजे जे जे काय पारितोषिक लावलं जाते त्याच्या उत्तरच काहीतरी होते. विकेटवर 1000 रुपये होते, पण आलेला हा पहिला षटकार स्पोर्ट्सच्या माध्यमातून. क्या बात आहे. आणि हा मारलेला राजेश. फटका म्हणजे जे जे काय दुसरा चेंडू यावेळेस मात्र चुकीला सुधारली जाते. पहिला चेंडू ओव्हरपिच होता, ज्याच्यावर चांगला समाचार घेतला होता. या चेंडूवर निर्धाव येतोय, डॉट बॉल येतोय, कमबॅक करतात आहे. अजूनही पारितोषिक लागू आहे. विकेट घेतला तर रॉयल स्पोर्ट्सच्या माध्यमातून राकेश तुम्हाला 1000 रुपयाची रोख रक्कम इथे जमा केलेली आहे. षटकारांनी धाव संख्या जाऊन पोहोचली होती ती म्हणजे 24. अजूनही 4 चेंडू या इनिंग मधले शिल्लक. 4 बॉल्स टू गो. तिसरा चेंडू, सामना करतील पुन्हा एकदा ओपनिंग फलंदाज राजेश. वड बॉल, स्लोअर डिलिव्हरी होती. चेंडू अडवण्यापर्यंत धावसंख्या ती झाली आहे ती म्हणजे 2. दोन धावा काही रोखू शकले नाही. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26.
अजून 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू पुन्हा एकदा राकेश. 1000 रुपयाचा पारितोषिक. परंतु सामना करतोय ओपनर बॅट्समन, त्यांच्या बॅटीतून रन्स मात्र आता येतात आहेत. राजेश वॉट अ बॉल. चांगला टाकलेला निर्धाव चेंडू. पहिला चेंडूवर जिथे 6 धावा जमवल्या होत्या त्यानंतर वॉट मात्र अ राकेश बॉल, वॉट अ बॉल, वॉट अ बॉल. घनश्याम जयस्वाल यांच्याकडून जर राजेशनी षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचा पारितोषिक. बॅटिंग सरळ दिशेने मारला फटका. त्यावर पुन्हा एकदा चांगली अशी क्षेत्ररक्षण. चेंडू अडवलेला आहे जेणेकरून वाटला होता की सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु अभिषेकच्या माध्यमातून हा चांगला चेंडू अडवलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 28 रन. शेवटचा एक चेंडू शिल्लक. महत्वपूर्ण हा चेंडू. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर टाकलेला चेंडू, चांगला चेंडू, पाहिला टप्पा टाकला आणि शेवटचा चेंडू निर्धाव. वॉट बॉलिंग. 4 षटक संपते. पहिली इनिंग संपते. पहिल्या षटकाच्या पहिल्या इनिंगच्या नंतर धावसंख्या जमा झाली आहे ती म्हणजे 28 आणि विजयी लक्ष आहे ते सोम हॉस्पिटल करता ते म्हणजे 29. डीजे गांधीनगरचा चषक दादा आयलय पॉवरफुल. नलपड गांधीनगरचा चषक दादा आयलय पॉवरफुल. चा कार्यकर्ता आमचा शूरवीर नाव संतोष जयस्वाल. नाव संतोष जयस्वाल. नाव संतोष जयस्वाल. इनिंग संपते आणि इनिंगच्या अखेरीस प्रत्येक गोलंदाजाने मात्र पकडून टाकलेली गोलंदाजी आहे. पहिल्या षटक हाताळलं होता अभि यांनी, ज्यांनी एक गडी गमावलेला बाद केला होता आणि त्यांनी तब्बल फक्त 5 धावा दिले होते ते म्हणजे पॉवर प्लेचं षटक. त्यानंतर रवी यादव यांनी खर्च केले ते म्हणजे 6 धावा. त्यानंतर आशिष यांनी मात्र खर्च केले होते ते म्हणजे 7 धावा. आणि नंतर राकेश यादव यांनी खर्च केलेले पहिला षटकार खाल्ला होता त्यानंतर कमबॅक करून देखील धावसंख्या दिली ती फक्त 10. 28 धावा झालेल्या आहेत आणि 29चा टार्गेट आहे. आणि आता फलंदाजीची पहिली जोडी जाणार ती पाहायची आहे. मायलो या संघाला गोलंदाजी करावी लागेल कारण पहिला सामना जरी दिवसातील असेल, कारण पहिला सामना महत्त्वाचाच असतो, तो तुम्हाला जिंकायचाच असतो जेणेकरून तुमचं सर्वस्व समीकरण सोपं होऊन जातं. पहिला सामना गमावला म्हणजे नंतर तुम्हाला टार्गेट थोडासा हार्ड होत जातं. तुम्हाला प्रत्येकी सामन्यामध्ये धावपळ करावी लागते, जोश टाकावा लागतो आणि जिंकावा लागतो. संघर्ष वाढतो. त्याचबरोबर उपस्थित असलेल्या आमच्या मंचावर आमचे मुख्य अतिथी आहे, मी विनंती करतो संतोषजी जयस्वाल यांच्या हस्ते आपण प्रत्येक आपल्या मानकरीचा आपण मान सन्मान करूया. उपस्थित असलेले आमचे मुख्य अतिथी मी विनंती करतो संतोषजी जयस्वाल यांच्या हस्ते सर्वात पहिला महत्वपूर्ण व्यक्तिमत्व दीनदयालजी सर यांचा पुष्पगुच्छ देऊन आपण सहर्ष स्वागत करत आहोत. धर्मेंद्र सिंग बिष्ट सर यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या व्यक्तिमत्वांमुळे तुम्हाला इथे इतकी मोठं प्रीमियर लीग खेळायला भेटते हे विसरू नका. प्रमोदजी तिवारी यांचा देखील आपण इथे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान करतोय. आणि उत्कृष्ट दर्जाचं मी ओपनिंग देखील प्रमोद तिवारी सरांच्या माध्यमातून पाहिलंय. म्हणजे काय त्यांनी ओपनिंग केली आहे जेणेकरून आपण फक्त नारळ आणि श्रीफळ फोडून गणपती बाप्पा मोरया बोलतो, परंतु पूर्ण गाराणाच घालून या पवित्र भूमीला अजून पवित्र केलेला आहे. त्याचबरोबर
JS एंटरप्राइजेसचे ओनर प्रदीप जयस्वाल यांचा देखील इथे पुष्पगुच्छ देऊन आणि ते स्वतः आलेले आहेत मंचावर आपल्या खेळाडूंसाठी. अभिषेक जयस्वाल किरण एंटरप्राइजेस यांचे प्रोप्रायटर यांचा देखील इथे आपण इथे पुष्पगुच्छ देऊन मान सम्मान करून सर बहुत बहुत शुक्रिया आप आए मनोबल बढ़ाने के लिए इस प्रीमियर लीग के. चला प्रथम फलंदाजी जोडी मैदानावर चालली आहे ती म्हणजे रवी यादव आणि बारावा खेळाडू कुठे? सोहम एंटरप्राइजेस तुमचा, सोहम हॉस्पिटल तुमचा 12वा खेळाडू कुठे? नाव सांगायची आहेत मित्रांनो. बॉल चॉइस नहीं है, जो देणार तोच घ्यायचा है तुम्हाला बॉल, लक्षात असू द्या. जो भी बॉल गेंद आपको दी जाएगी वो कमिटी की ओर से दी जाएगी तो उसको चेक नहीं करना है. सबको एक ही रूल रहने वाला है, ये सभी लोग ध्यान में रखिए. कॉलेज टाइम चे संपादक माननीय श्री श्रीनेश जी सिंह सर, इनका देखिए हम यहाँ पे सहर्ष स्वागत करते हैं. यूपी वरून ते आले, यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रीमियर लीग साठी आपल्या गावासाठी आलेले श्रीनेश जी सर, थँक्यू सर. अजय केमिस्टचे प्रोप्रायटर माननीय श्री संजयजी गुप्ता सर यांचा देखील आपण इथे मान सन्मान करणार आहोत. अजय केमिस्टचे प्रोप्रायटर संजय गुप्ता सर. चला बाकीच्या खेळाडूंनी बाहेर यायचंय, प्लीज जरा बाहेर या, सर्वांनी बाहेर या प्लीज. गोलंदाज आहेत ते दीपक. फलंदाजी जोडी गेली आहे, ओपनिंग फलंदाज नाव सांगायचं प्लीज. अरुण चौधरी आणि रवी यादव. प्रथम फलंदाजी जोडी 29चा लक्ष समोर. 12वा खेळाडू स्टेजच्या वरती यायचंय, नसेल तर तुम्हाला पेनल्टी म्हणून 3 रन देण्यात येतील. चेंडू पडला आणि तुमचा 12वा नसेल तर 3 रनची पेनल्टी देणार. थँक्यू. आइए बैठिए. दीपकच्या माध्यमातून आपण पहिलं षटक पाहणार आहोत. 29चा लक्ष आहे, डिफेंड करायचं आहे. प्रथम पॉवर प्लेचं हे षटक. फक्त 2 खेळाडू बाहेर आणि सामना करतील अरुण आणि रवी यादव. मारेला फटका गॅप मध्ये चाललाय, परंतु चांगला अडवलेला आहे. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. सुरुवात होते. पॉवर प्लेचा पहिला चेंडू, त्यावर 1 धाव आणि स्ट्राईकला आले ते म्हणजे स्वतः कर्णधार रवी यादव. गली क्षेत्रामध्ये खेळलेला हा फटका, त्यावर मात्र 2 धाव निश्चितपणे घेतलेले आहेत. दुसऱ्या बॉलला काय आलं? दुसऱ्या बॉलला 2 चला चौथा चेंडू, त्यावर मात्र पुन्हा एकदा बॅटीचा
मोठा कडा घेऊन गली क्षेत्रामध्ये हा चेंडू गेलेला आहे. त्यावर मात्र 2 धावा. तिसऱ्या धावाचा देखील कॉल होतोय. तिसरे धाव पूर्ण. व्हॉट रनिंग बिटवीन द विकेट. व्हॉट आर रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर. 203 धावा कन्वर्ट केलेल्या आहेत रवी यादव यांनी. कॉलिंग बिटवीन द विकेट, रनिंग बिटवीन द विकेट, अंडरस्टँडिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजी जे उत्कृष्ट आहे आणि त्याचा नमुना म्हणजे आपल्याला 3 धावा पाहायला भेटलेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे ती 4 चेंडू नंतर 7 धावा. लक्ष आहे ते 29. अजूनही 2 चेंडू या षटकामधील बाकी. दीपक पुन्हा एकदा ऑन दी मार्क. 5वा चेंडू हाताळतील, सामना करतील. स्ट्राईक आहे ती मात्र रवी यादवकडे. एखादा कुठेतरी मोठा फटका आपल्याला निश्चितपणे पाहायला भेटेल, परंतु दीपक यादव मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटीवर काही चेंडू व्यवस्थितपणे येत नाहीये आणि 1 धावानी त्यांना शांतपणे आपल्या खेळीला पुढे घेऊन जायची कामगिरी बाळगताना रवी यादव. धावसंख्या 8. यानंतर होणाऱ्या सामन्याच्या दोन्हीही कर्णधारांनी प्रॉपर्टी शार्क वर्सेस DSK म्हणजे दयाल फाउंडेशन एंटरप्राइजेस, ज्यांच्या दोन्ही कर्णधारांनी कृपया करून नाणेफेकसाठी यायचंय. प्रॉपर्टी शार्क षटक वर्सेस संपते. पॉवर प्लेचं षटक संपते. पॉवर प्लेच्या DSK षटकाच्या म्हणजे आखरी दयाल धावसंख्या झाली आहे ती फाउंडेशन म्हणजे एंटरप्राइजेस. 9. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आणि धावसंख्या पाहिजे त्यांच्या विजयसाठी दोन्ही ती म्हणजे कर्णधारांनी 20 कृपया धावांची. करून नाणे- डीजे होतंय चुरशीचा खेळ, सामना रंगलाय मैदानी, आज होतंय चुरशीचा खेळ. चा कार्यकर्ता आमचा शूरवीर, नाव संतोष जयस्वाल, नाव संतोष जयस्वाल. चला यानंतर होणारा सामना प्रॉपर्टी शार्क वर्सेस DSK एंटरप्राइजेस यांच्या दोन्ही कर्णधार इकडे उपस्थित झालेले आहेत. यांचा नाणेफेक होतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना, लीग मॅचेस मधला दुसरा सामना DSK एंटरप्राइजेस वर्सेस प्रॉपर्टी शार्क. टॉस करून घ्या. आणि आता स्वतः कर्णधार लेफ्ट हँडचा बादशाह नील यादव यांनी चेंडूचा ताबा घेतलेला आहे. 18 चेंडू मध्ये अजून देखील 20 धावांची गरज आहे. प्रथम फलंदाजी जोडी अजूनही विकेटवर उपस्थित आहे. एक षटकाच्या अखेरी धावसंख्या झाली होती ती 9. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. अजूनही 2 धावा सरासरीने वरती. 2 धावा देखील वरती म्हणजे फलंदाजी करावी लागणार. सोपं नाहीये. पहिला चेंडू नील यादव यांचा म्हटल्याप्रमाणेच आक्रमक गोलंदाजी होते. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. पहिला 17 चेंडू नील 20 यादव धावांची गरज. यांचा म्हटल्याप्रमाणेच क्या बात है, क्या बात है. घनश्याम जी, हमारी आवाज आप तक पहुंच रही है. घनश्याम जी नलपाड्यावर प्रेम करणारा एक मात्र खरा क्रिकेट प्रेमी जे कॅनडाला आहेत, पण कॅनडावरून नलपाडा प्रीमियर लीग पूर्णपणे लाईव्ह मॅच हमारी आवाज आप तक पोहोच रही है. प्रत्येक 6 ला घनश्याम जी या टुर्नामेंटच्या नलपाड्यावर प्रत्येक प्रेम करणारा एक मात्र खरा क्रिकेट प्रेमी 101 रुपयाचा पारितोषिक. कोणताही खेळाडू असू दे, कितीही षटकार मारू दे, टुर्नामेंट संपेपर्यंत प्रत्येक षटकारला 101 रुपये. घनश्यामजी सर यांच्या माध्यमातून क्या बात है. टाळ्या झाल्या पाहिजे अशा रसिक प्रेमिकांसाठी. त्यांचं प्रेम 7 समुंदर पार होने के बाद भी अपने नलपाडे के लिए जो प्यार है उसके लिए तो उनको सल्यूट है. गौरव देखील इकडे आलेले आहेत, त्यांचेही सहर्ष स्वागत आहेत. नाणेफेक होतोय प्रॉपर्टी शार्क वर्सेस DSK एंटरप्राइजेस. वाईट चेंडू होता, अवंत टाकलेला हा चेंडू होता. दुसरं षटक, हवेत मारलेला फटका आणि बाद.
अवंत टाकलेला हा चेंडू होता. दुसरं षटक. हवेत मारलेला फटका आणि बाद. घनिष्ठ मित्र जरी असेल तरी आज मात्र आपला नलपाडा प्रीमियर लीग मध्ये एका दुसऱ्याच्या विरुद्ध मध्ये खेळी करताना पाहायला भेटेल. हे सर्व खेळाडू नलपाडाच्या माध्यमातून एक गावसाठी एकत्रित येऊन बरेचसे सामने आपल्या नावावर केलेले आहेत. नावाजल असलेला नलपाडाचा हा गाव आणि त्यांचा हा संघ मात्र आज नलपाडा प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक खेळाडू आपल्या विरुद्ध खेळी करून आपल्या एरियातील टीमसाठी ते झुंज देणार आहेत. प्रॉपर्टी ओनर्स आहेत प्रॉपर्टी शार्क वर्सेस DSK एंटरप्राइजेस. ऑल द बेस्ट. आणि चालू असणारा सामना स्वयं हॉस्पिटल वर्सेस मायलो 11. धावसंख्या झाली ती 10. फलंदाज राकेश त्यावर एक बघा. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 9 मात्र नील यादवनी पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त दिली आहे ती आपल्या चार चेंडू मध्ये दिली आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 2 धावा. गॅप मध्ये मारलेला फटका. क्या बात है. कव्हरच्या दिशेने मारलेला हा क्रिकेटच्या पुस्तकामधील एक सुंदर फटका. जमिनीला लागत गेलेला हा कव्हरच्या दिशेने. विनंती आहे सर्व आमच्या क्रिकेट रसिकांना की सीमारेषेच्या अगोदर जर चेंडू येत असेल तर त्याला पकडू नका. सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाऊ द्या. आणि जे मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बाकी आहेत गौतम एंड संघ जर खेळाडूंना घेऊन सीमारेषेच्या बाहेर जायचे मॅच चालू आहे. प्लीज तुमचं डिस्कशन तुम्ही मैदानाच्या बाहेर करू शकता. सर्वांनी सीमारेषेच्या बाहेर घ्यायचं. मी कमिटीला विनंती करतो की सीमारेषेच्या आतमध्ये असलेल्या खेळाडूंना बाहेर घ्यायचं. काय चेंडू टाकला. थोडासा त्याच्यामध्ये परिवर्तन करताना आपल्या चेंडूमध्ये थोडासा बोटांचा थोडासा वापर करून फिरकी टाकलेला हा चेंडू. डॉट बॉल. षटक संपते. 2 षटकाच्या अखेरीस 1 बाद. धाव संख्या झाली ती म्हणजे 15. डीजे राजा के संग संग झुमलो. संघाने आपल्या टीम ओनर बरोबर एक आठवणीत ठेवण्यासारखा एक आपल्याला फोटोग्राफ इथे घ्यायचा आहे. एक पिक्चर घ्यायचा आहे. तर लक्षात असू द्या प्रत्येक संघाने आपल्या टीम ओनर बरोबर आणि कमिटी मेंबर्स बरोबर एक फोटो घ्यायचा आहे. तुमची जशी मॅच होईल तुम्ही फोटोग्राफीसाठी यायचं आहे. विनंती आहे सर्वांना. 2 षटक झाले. 2 षटकाच्या अखेरीस 1 बाद 15 धावा. अजूनही 12 चेंडू मध्ये
12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. 12 चेंडू 14 धावांची गरज. सातत्याने प्रयत्न चालू आहे. छोटा स्कोर जरी असेल तरीसा अवजड होत जातोय. मात्र चेंडू काही व्यवस्थित हातामध्ये येत नाही आणि 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 धावांवर. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. 11 चेंडू 12 धावांची गरज आणि गोलंदाज आहे ते म्हणजे प्रवीण केले. विनंती करतो गोलंदाजाला, युट्यूब लाईव्ह चालू आहे, एखादीच तुम्ही कॅप तुमच्या डोक्यावरून काढून पंचांकडे द्या, नाही तर ती सरळ तरी करा. शिस्त पाळली पाहिजे. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. विकेट कीपरला देखील विनंती आहे, जरा 2 मिनिटं पंच माफ करा. यूट्यूब चल रहा है बाबा जी, थोड़ा सा अपना जो ट्रैक पैंट है. यस, थैंक यू वेरी मच. थैंक यू वेरी मच. मारलेला फटका आणि 1 बाउन्स अबाव द हेड ऑफ द फिल्डर. 4 धावा. ते आउटफील्ड थोडीशी गडबडली जरी असेल तरी या मैदानावर कोणीच काहीच कंप्लेंट करायची नाही, कारण हे मैदान ज्या प्रकारे आजपर्यंत टिकवलेलं आहे, 10 वर्ष अगोदरचं मैदान आणि 10 वर्षानंतरचं म्हणजे बिफोर आणि आफ्टर मधलं मैदान म्हणजे 99% मेहनत करून बनवलेलं हे मैदान आहे. प्रत्येक षटकार जर राकेशने मारला तर रॉयल स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांना पारितोषिक. आणि जेव्हा जेव्हा रॉयलनी जे जे काय पारितोषिक लावलेत तेव्हा तेव्हा काहीतरी उलटच झालेलं आहे. नक्की कोणाच्या बाजूने आहे ते अजूनपर्यंत काही कळत नाहीये. परतावा 8 धावांची गरज आणि 8 धावांची गरज असताना राकेशला परतावं लागतं. नवीन फलंदाज चालले तो म्हणजे एक परफेक्ट ऑलराऊंडर अभिषेक सिंग. अभिषेक ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं आपल्या संघासाठी. गोलंदाजी मात्र चांगली केली होती, परंतु अजूनही 8 धावांची गरज आहे. म्हणजे 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. अजूनही 8 धावा विजयीसाठी करायच्या आहेत. एखाद 2 चेंडू जर डॉट गेले तर समीकरण पुन्हा एकदा बदलेल. आतापर्यंत तरी 60-40 चा सामना आहे. 60% स्वयं हॉस्पिटलच्या माध्यमातून पर्यंत जर हा चेंडू डॉट गेला तर 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. चला सगळ्यांनी बाहेर यायचंय. आम्ही वारंवार तुम्हाला कॉल देतोय, सीमारेषेच्या बाहेर यायचंय. आणि हा येतोय बॅटीतून खणखणीत षटकार. चला सीमारेषाच्या बाहेर गेला. समीकरण काय मला माहित नाहीये, मला तर जायचं आणि सीमारेषेच्या बाहेर फेकून आपल्या संघाला मात्र उंबाट्यावर आणून ठेवायचं ते विजयीच्या. पहिला चेंडू अभिषेकनी फेस केला आणि उत्कृष्ट उतुंग मारलेला फटका 6 धावांसाठी. क्या बात आहे, ऑल राऊंड परफॉर्मन्स बाय अभिषेक सिंग. फक्त गरज आहे ती 2 धावांची. 2 धावांची गरज. आणि हा मारलेला फटका पुन्हा एकदा थोडासा टप्पा पडतोय आणि 2 धावा पूर्ण होतील काय. एकच धावाचा कॉल होता रवी यादव यांच्या माध्यमातून. त्यांना मॅच फिनिश करायची आहे. तिसऱ्या षटकातील 1 चेंडू शिल्लक. फलंदाजीमध्ये कुठेतरी कमतरता झाली आणि त्यामुळे स्कोर थोडासा आधळला पडला. आणि येस, इट्स अ व्हाईट बॉल. याच बरोबर पहिला सामना, पहिला विजयी या NPL 2026 चा आपल्या नावावर करतोय तो म्हणजे स्वयं हॉस्पिटल. माफ करा, माइलो 11. नाम नहीं गलत बोला मेरे को.
आणि विनंती आहे की दोन्ही संघांना स्पोर्ट्समॅन स्पिरिट हात मिळूनच आपल्याला मैदानाच्या बाहेर यायचं आहे, नाहीतर तुम्हाला पेनल्टीच्या स्वरूपामध्ये देखील 2 धावा आहेत हे कमिटीने सांगितलेलं आहे. चला शिस्त बाळगायची, मित्रमंडळी आहेत. आज क्रिकेटचा आपल्याला या टुर्नामेंटच्या माध्यमातून पूर्ण जग पाहत आहेत आणि एक मिसाल म्हणून क्रिकेट प्रेमींनी क्रिकेटची रिस्पेक्ट करत प्रत्येक खेळाडूची हात मिळवणी करायची आहे. काय सुंदर असं हे दृश्य आहे. अप्रिशिएट करताना मायलो 11 बाजी मारली आहे. मायलो 11 आजच्या दिवसातील पहिला विजयी आपल्या नावावर करत आहे. हाडलक स्वयं हॉस्पिटल आणि नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला मेहनत करा.